इचलकरंजी शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रलंबित असलेल्या शुद्ध पाणी योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेची विशेष सभा तातडीने बोलवावी अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली। इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते। शहराची लोकसंख्या 4 ते 5 लाखांच्या घरात असून इतक्या मोठ्या लोकसंख्येला आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वारणा पाणी योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र या योजनेला नदीकाठच्या काही गावांचा विरोध झाल्याने शुद्ध पाणी योजनेसाठी सुळकुड हा पर्याय पुढे आणण्यात आला। या योजनेबाबत पुढील नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे। दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे। 8 दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे। शहरातील पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी महापालिकेने तातडीने विशेष सभा आयोजित करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी व्यक्त केली। तसेच या सभेत सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे चर्चा करून नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी सत्ता आमच्या हातात द्या, 1 महिन्यात पाणी देतो असे आवाहन केले होते। मात्र अद्याप या संदर्भात ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे शुद्ध जनतेला फसवू नये असा सूरही यावेळी पालिका परिसरात उमटला। यावेळी नगरसेवक मदन कारंडे, अमरजित जाधव, सुनील तेलनाडे, सचिन राणे, नंदकुमार पाटील, राजू आलासे, राजेंद्र लोखंडे व जावीद तासगावे उपस्थित होते। मँचेस्टर असणाऱ्या इचलकरंजी नगरीचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत प्रश्न या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून आहे। 8 दिवसातून एकदा या ठिकाणी पाणी इचलकरंजी वासियांना मिळतंय। इचलकरंजीची सत्ता माझ्या ताब्यात द्या, मी 1 महिन्यात पाणी आणतो असं सन्माननीय आमदार राहुल आवाडे साहेबांनी या ठिकाणी लोकांना सांगितलं होतं। आज त्यांची सत्ता आलेली आहे, महापौर त्यांचा आहे, उपमहापौर त्यांचा आहे, मेजॉरिटी त्यांची आहे, परंतु पाणी या विषयावर कोणी या ठिकाणी तोंड उघडायला तयार नाही। उन्हाळ्याचे दिवस आलेत, एप्रिल मेला प्रचंड या ठिकाणी पाणी टंचाई भासणार। 1 दिवस आड पाणी मिळालं पाहिजे आणि या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सुळकुड योजनेचं पुढं काय झालं याच्यावर चर्चा करण्यासाठी शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्याच नगरसेवकांनी या ठिकाणी विशेष सभेची मागणी माननीय महापौर साहेब उदय धातुंडे साहेब यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे। त्या संदर्भातली सविस्तर चर्चा आम्ही येणाऱ्या महासभेमध्ये या ठिकाणी करू।